कोल्हापूर म्हटल्यानंतर ज्या ज्या गोष्टी आठवतात त्यात एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे कोल्हापूरचा मराठी सिनेमा। या सिनेमात काम करण्याकरता खूप ठिकाणाहून हौशे नवशे गवशे येत असतात। असाच एक हौशी कलाकार त्याच्याच सारख्या एका दिग्दर्शकाला भेटायला येतो तेव्हा काय घडतं बघूया। सर माझं ऐका ना सर। काय काय ऐका ना। हॅलो सर। काय काय एक्सक्यूज मी सर, मला एक चान्स द्या सर। मला महाराष्ट्राचा सुपरस्टार व्हायचंय सर। सुपरस्टार म्हणजे सोपं करायचं सगळं। डेली सोप तर फार करायचे सर मला। बर फार जबरदस्त टॅलेंट आहे सर माझ्यात। तुम्ही मला एक चान्स दिला ना तुम्हाला सिद्धच करून दाखवतो सर मी। काय येतं काय तुम्हाला? सगळं येतं, डान्सिंग, फायटिंग, रायटिंग, स्विमिंग सगळं येतं, क्लॅपिंग सगळं हाणतो आपण झपका। मी भयंकर हुशार आहे। हो शाळेतले किस्से माझे फार फेमस आहेत सर। बर सांगा। भयंकर हुशार मनुष्य। एकदा शाळेत मास्तरांनी पेरूची बाग लावली होती। बर आणि मी एका पेरूच्या झाडावर चढलो। मास्तरांनी पाहिले, म्हणले काय करायला स्वर? म्हणलं सर माझी विट्टी अडकली ती काढतो। ते म्हणले अरे 6 महिने विट्टी तिथं दिसायली तवाच का नाही काढली? म्हणलं मास्तर तवा पेरू कच्चे होते ना। सर मी पुढे एक प्रयोग केला होता। भयंकर हुशार विद्यार्थी। आमच्या शाळेत उंदर खूप झाले तर मी एक उंदराचा पिंजरा तयार केला असा मध्ये ब्लेड लावला गेटच्या आतमध्ये। इकडं पेडा ठेवला, इकडं बर्फी। बर उंदर रपारप मारायला लागले। कसं काय? आत गेले की उंदीर पाहायचा पेडा खाऊ का बर्फी, पेडा का बर्फी, कचाक। इतका टॅलेंटेड आहे सर मी। गावाकडे लक्ष गेलं नाही कोणाचं। नंतर मग काय झालं? काय? पेडा बर्फीचा खर्च परवडा ना। मग मी नुसतंच तसं मशीन ठेवलं, मग तरी उंदीर मारायला लागले। असं कसं मरती? उंदीर म्हणायला लागले पेडा नाही बर्फी नाही, पेडा नाही बर्फी मारायचं। सर माझ्याकडे लक्ष गेलं नाही माझ्या टॅलेंट कडे सर। मी गावाकडे इतके नाटक केलेत। मी बाई संतीन माझ्या मागे 2-3, मी नाही त्यातली कडी लावा आतली। माझं आता लोड शेडिंग वरचं नाटक भयंकर गाजलं सर। कुठलं? अंधारात घडलं उजेडात बाहेर पडलं। शपथ सर। ही सगळी नाटकाची नाव आहेत? हो, आणि मी गाजवले सर गावाकडे भयंकर। सर मी कविता सुद्धा करतो हो सर। तुम्हाला ऐकू का मासला? ऐकू आता काय? टेबल म्हणाला खुर्चीला, टेबल म्हणाला खुर्चीला माझ्याशी लग्न करशील? खुर्ची म्हणाली टेबलाला नंतर माझ्यावर कुणी बसलं तर तू काय करशील? 101 कविता आहे। आणखी ऐकू? ऐकवा। शब्दोळ्या असा एक काव्य प्रकार तयार केला सर। काय? शब्दोळ्या, 3 शब्दोळ्या, 3 थेंब, टप टपाक बुळूक। 3 वेगवेगळे थेंब आहेत सर। तिघांची जीवनशैली वेगवेगळी मी नुसत्या 3 शब्दात दाखवलेली। झाली कविता? झाली सर। आणखी ऐकू का? चंद्र माझा तू ही माझी, चंद्र माझा तू ही माझी, रात्र रुपेरी भारलेली है ना? चांगलाय। चंद्र माझा तू ही माझी, रात्र रुपेरी भारलेली, आठवते का तुला थुथरी तर तिने मारलेली? सगळं सर। कॉमेडी पण जबरदस्त आहे सर माझी। तुम्हाला सांगू का 1-2 किस्से? किस्से सांगा आता। काय? भर दुपार टळटळीत ऊन पडलेलं। बर बंडू शाळेत निघालाय। रेल्वे रुळावरनं त्याच्या खांद्याला दप्तर आहे। शिक्षणाच्या आईचा घोमनत चाललेला आहे। दुडक्या चालीने चाललेला आहे। दुडक्या चालीनी म्हणजे? दुडक्या चालीने कसा? चालून दाखवतो मी। परत या, यालाच दुडकी चाल म्हणतात सर। दुडक्या चालीने रेल्वे रुळावरनं चालला होता। समोरून रेल्वे आली। बंडू चाललाय, रेल्वे समोरून आली। रेल्वे कुक करते, बंडू बाजूला होतो, रेल्वे सरळ निघून जाते। ह्याच्यात काय आहे? काय आहे? याच्यात बदल करतो ना सर। कसा? दिवस दुसरा तसंच टळटळीत दुपार। बंडू दुडक्या चालीने रेल्वे रुळावरनं चाललेला आहे। समोरून रेल्वे, बंडू रेल्वे समोर येतो, कुक करतो, रेल्वे बाजूला होती, बंडू पुढे जातो। हे नाही आवडलं का? नाही हो, हे असं कसं चालेल? 3रा दिवस तशीच टळटळीत दुपार। बंडू दुडक्या चालीने रेल्वे रुळावरनं चाललेला आहे। समोरून रेल्वे, इकडून बंडू तिकडून रेल्वे समोरासमोर येतात। 2 जण कुक करतात, 2 जण बाजूला जातात, रेल्वे रुळ निघून जातात।
101 आहे सर. माझ्या डोक्यात इतक्या जबरदस्त स्टोऱ्या आहेत पिक्चरच्या. ऐकवा. 3 हिरो आहेत पिक्चरचे. हा. तिघ मरतेत आणि स्वर्गात जातात. आणि चित्रगुप्त म्हणतो, हा. हे बघा, हा. तुम्ही या दरवाज्यातनं आत गेलात हा. की बदक दिसतील. त्या बदकावर पाय पडला की तुम्हाला शिक्षा. हा. बदक अॅनिमेटेड करायचे सर. बदक अॅनिमेटेड. ऑब्जेक्शन घेत नाही, मी करतो, तुम्ही टेन्शन घेऊन. बर बर बर. दरवाजा उघडते बदक. हा. आणि मग ते हळू 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 बदक वाचवत वाचवत चालायला लागले. हा. एकाचा पाय पडतो बदकावर, हा. त्याला शिक्षा मिळते. एका अतिशय कुरूप बाई बरोबर त्याला बांधण्यात येत असं. आता दुसरे दोघं घाबरतात. कशा? पुन्हा बदक वाचवत वाचवत चालले. कुठल्या चालीन? दुसऱ्याचा पाय पडतो बदकावर, हा. त्याला शिक्षा. हा. त्याच्यापेक्षा कुरूप बाई, दोघांना बांधून ठेवलं जातात. तिसरा फारच घाबरतो. हा. मग तो बदक्या चालीने चालायला लागतो. बदक्या चालीने? हा, म्हणजे तुम्ही चाला ना. काय? कसं? चाला. हा. बदक वाचवा, बदक वाचवा, बदक वाचवा, बदक वाचवा. ही बदकी चाल. बदक्या चालीन चालायला लागतं. हा. आणि त्याचा पाय पडत नाही. महिनाभर चालत राहत ते. तर त्याला एका सुंदर तरुण बाई बरोबर बांधण्यात येतं. हा. तो म्हणतो, देवा, हा. मी बदकावर पाय दिला नाही म्हणून तू मला हे बक्षीस दिलंस. तर ती बाई म्हणती, नालाय का, माझा बदकावर पाय पडला म्हणून मला शिक्षा मिळाली. कसलंय सर, जबरदस्त स्टोरी. हो. आवडली ना सर? हो. दुसरा एक सांगू स्टोरी. सांगा आता. सिरियस पिक्चर पण आहे आपल्याकडे. सिरियस? हो. हा. अजय आणि विजय नावाचे 2 मित्र असतात. वनिताचं प्रेम अजयवर असतं, बर. सुनीताचं प्रेम विजयवर असतं. हा. आणि अजयचं आणि विजयचं प्रेम पाटलाच्या पोरीवर म्हणजे अनितावर असतं. अनिताचा भाऊ सुजय असतो. सुजय संगीताच्या प्रेमात असतो. वनिता अजयवर प्रेम करते, सुनीता विजयवर प्रेम करते. हे दोघं अनितावर प्रेम करतात. सुजय संगीतावर प्रेम करतो. आणि एक दिवस हे सगळे आत्महत्या करायचं ठरवतात. भयंकर सिरियस आत्महत्या, वेगवेगळे प्रकार. सुनीता निघते आत्महत्या करायला. ती म्हणते, अजयला माझं प्रेम मान्य नाही. वनिता म्हणते, विजयला माझं प्रेम मान्य नाही, मी प्रेम आत्महत्या करते. अनिताचं प्रेम असतं विजयवर. हा. मग ती आत्महत्या करायला लागते. विजय माझ्या प्रेमाला प्रतिसाद देत नाही. ह्या सगळ्याचं बघून सुजय आणि संगीता म्हणतात, आपण आत्महत्या करू. आणि मग सगळे आत्महत्या करायला जातात. आणि मग सस्पेन्स थ्रिलर, त्यातला एकच जण आत्महत्या करतो. कोण करतो सांगा? कोण करत असेल सर? मी. नाही नाही सर, तुमचा गैरसमज झाला. कसं आहे, अजय आणि विजय 2 मित्र आहे. वनिताचं प्रेम अजयवर, सुनीताचं विजयवर. या दोघांचं प्रेम अनितावर, पाटलाच्या पुरीवर. सुजय आणि संगीता ही वेगळी जोडी. ह्यातला एकच जण आत्महत्या कोण करतो? मी. कस काय तुम्ही? अशी फिल्म प्रोड्यूस करायची म्हणल्यावर मला आत्महत्याच करावं लागेल. सर तुम्ही ऐका माझं. नाही नाही, मी तुम्हाला आणखी मी चाललो आता. सर माझं ऐका. ओ मी सर, आत्महत्या करतो. सर माझं ऐका. आत्महत्या करतोय. माझी एक चारोळी तर ऐका.